होती ती बाई? माहित नाही, ओळखीची नव्हती. आणि तरी तू हातात दिलंस तिच्या बाळ? बघितलं मी. 2च मिनिटं घेतलं होतं त्यांनी आणि चांगल्या घरातल्या वाटत होत्या. तुला काय माहिती अश्विनी? दिसायला तरी. अगं दिसण्यावरनं कळतं का माणूस चांगल्या घरातलंय का वाईट घरातलंय? असं ऐऱ्या गैऱ्या माणसाच्या हातात आपलं बाळ द्यायचं नसतं अश्विनी. काय माहिती कुणाची नजर कशी असते. बाळात कुटुंबाचे गुण यावेत याकरता सरोगेशनसाठी जनरली कुटुंबातलीच एखादी बाई मिळते का ते पाहतात. नाही, नको. कुटुंबातली बाई नको. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ती सतत माझ्या मुलासमोर येणार, त्यात तिचा जीव अडकणार. भावनिक गुंतवणूक म्हणता म्हणता आयुष्याचा गुंता होऊन बसेल सगळं. त्यापेक्षा तिने माझ्या नमितासाठी स्वतःच्या कुशीत बाळ वाढवायचं, ठरलेला मोबदला घ्यायचा आणि बाळ ताब्यात देऊन निघून जायचं हेच उत्तम. समीर तिकडे जाणार म्हटल्यावर तुलाही वेळ लागले असतीलच अमेरिकेचे. हा, म्हणजे त्याला जर तिकडे नोकरी मिळाली तर मला जावंच लागेल ना काका. असं? आणि मग त्याच्या आईचं काय? त्याचं सगळं एकदा तिकडे स्थिरस्थावर झालं की ते नाही घेऊन जाऊ आम्ही. अरे का म्हणून यायचं तिने तिथे? सांग ना. उभी हयात त्या बाईने इथे घालवली आणि आता तुम्हाला लहर आली म्हणून तिने आपलं घर, आपलं गाव, आपली भाषा, संस्कृती सगळं सोडून तिथे यायचं का म्हणून? जाऊ दे, तुम्ही शांत व्हा. कसं शांत होऊ मी? हे सगळं भोगलंय ग मी अश्विनी. माझ्या पोराची वाट बघता बघता डोळे मिटले माझ्या बायकोनी. रजा नाही मिळाली ना त्याला. तुम्ही दोघे तिकडे का नाही गेलात? तुमच्या मुलाचं सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? उत्तम, अगदी उत्तम चाललंय त्याचं. पण म्हणून या वयात आम्हा म्हातारीला तुम्ही इथून उपटून अमेरिकेमध्ये नेऊन टाकाल आणि रुजा म्हणाल इथे, तर कसं रुजणार? नमिता सरोगेशनसाठी तयार आहे. गुड, व्हेरी गुड. चांगला निर्णय घेतला तिने. पण तुझं काय? माझं काय? मला फक्त माझी पूर्वीची मीता हवी आहे, बस. रोहन आता माझा आणि किटीचा बॉस झालाय. खरं तर नंबर तुझा होता आणि तसं गिडवाणींनी तुला विचारलं पण होतं, पण तुला उडत जायचंय. ए, असं नाही बोलायचं. त्याच्याकडे ये गुड न्यूज, विचार त्याला. समीर, परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या 2 संस्थांकडून मला मुलाखतीस बोलावणे आलेले आहे. काय सांगतोस काय? आणि काम फत्ते होण्याची शक्यता आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बाई, आता मला सांगा, हे तुम्हाला फोनवरून ऐकायला आवडलं असतं? मग थँक्यू किती. समीर, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? असं तिला खरं तर तुझ्या मिठीत जायचंय. जा ना. बघ लाजतीये. ऐकून खूप वाईट वाटलं मला. शुभंकरने तुला फोन केला होता? शुभंकरने मला सॉरी म्हणण्यासाठी फोन केला होता. शुभंकरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. या सगळ्याचा जास्त त्रास होतो ग. मुलीला माझ्यात आहे म्हणून आम्हाला मूल होत नाही. पण ह्या सगळ्याचा त्रास मात्र शुभंकरला सोसावा लागतो. पण मी काय म्हणतेय, तुझी नणंद मोठी डॉक्टर आहे, शी इज अ फेमस गायनेकोलॉजिस्ट, तरी सुद्धा तीच बघते आता सगळं. मग तीच हँडल करते ही केस. म्हणूनच तुला अशी मोघम उत्तरं द्यावी लागतात. हे बघ, ते काही नाही नमिता, तुला माझ्या बरोबर ठाण्याला यावं लागेल. तिकडे एक वैद्य आहे. नाही, आमचा निर्णय झालाय. कसला निर्णय?